you can make your life effective or successful or blessed. तुम्ही तुमच्या जीवनाला प्रभावशाली करू शकत आहे, यशस्वी करू शकत आहे, आशीर्वादित करू शकत आहे. Let us read the Bible from Philippians 2:12. आणि फिलिपिकरास 2:12 आपण वाचूया. Paul is saying, आणि पॉल म्हणत आहे, wherefore my beloved. म्हणून माझ्या प्रियानो. See, God calls you beloved. देव तुम्हाला प्रिय असं म्हणत आहे. You are God's beloved. तुम्ही देवाचे प्रिय आहात. Because of his great love for us, आणि त्याची महान प्रीती जो आपल्यासाठी आहे he त्याच्यामुळे. looks at you as his beloved child. आणि देव तुमच्याकडे त्याच्या प्रिय लेकरू म्हणून बघत आहे. I don't know how you look at yourself. आणि मला माहिती नाही की तुम्ही स्वतःकडे कसं बघत If आहे. you don't know the word, जर तुम्हाला वचन माहिती नाही, you'll not be looking the way God is looking at you. आणि मग तुम्ही तसं बघणार नाही जसं देव तुमच्याकडे बघत आहे. And you'll not enter the way God wants you to be. आणि तुम्ही त्या प्रकारे प्रवेश करणार नाही जसं देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रवेश केले पाहिजे. Amen. आमीन. God says you are beloved. आणि देव म्हणत आहे तुम्ही प्रिय आहात. You should be happy. तुम्ही सुखी असले पाहिजे, आनंदित The असले Creator पाहिजे. calls you beloved. आणि जो निर्माण करताय तुम्हाला प्रिय म्हणत आहे. He doesn't say only those who are working well, who are good people in conduct or behavior, they are beloved. No. आणि असं म्हणत नाही जे चांगलं काम करत आहे, जे ज्यांचे वर्तन चांगले आहे तेच फक्त चांगले आहे असं म्हणत नाही. It's some of the Christians who categorize, आणि असं काही ख्रिस्ती आहे जे असं वेगवेगळ्या श्रेणी put बनवतात. Christians in various categories. आणि ख्रिस्ती लोकांना वेगवेगळ्या गटात खाली And they ठेवत think आहेत. based on their conduct or behavior, आणि they are त्यांना blessed. वाटत आहे की त्यांच्या वागणुकीनुसार ते आशीर्वादित आहे. It's a sad thing. आणि ही दुःखाची गोष्ट आहे. That is why many don't enter into the blessings, fullness of the blessings of God. म्हणून खूप लोक देवाच्या भरपूर आशीर्वादामध्ये प्रवेश करत नाही. It's not because of us. आणि आपल्यामुळे नाही. It's because of what Jesus did. आणि येशूने काय केलं आहे त्याच्यामुळे That you are blessed. की तुम्ही आशीर्वादित You are आहात. beloved. तुम्ही प्रिय आहात. He is the beloved. आणि तो प्रिय आहे. God put us in the beloved. देवाने आपल्या त्या प्रियकरामध्ये ठेवले आहे. And so God calls you beloved. म्हणून देव देखील तुम्हाला प्रिय म्हणत आहे. Amen. आमेन. You don't have to think. आणि तुम्हाला विचार करायची गरज नाही. You just have to believe. तुम्ही फक्त विश्वास केले पाहिजे. You don't have to do anything to be called beloved. आणि तुम्हाला काय करायची गरज नाही जेणेकरून तुम्हाला प्रिय बोलले जाणार. You just accept what God says about you. आणि देव जो तुमच्याविषयी बोलत आहे त्या गोष्टीचा फक्त तुम्ही स्वीकार करा. That is faith. आणि तोच आहे विश्वास. You know, living by faith is very, very important. आणि विश्वासाने जगणे खूप महत्त्वाचे आहे. Holy Spirit helped me to give a nice message yesterday. आणि पवित्र आत्म्याने मला काल एक सुंदर संदेश दिले. What you should do when people persecute you. आणि तुम्ही काय केले पाहिजे जेव्हा लोक तुमचा छळ करतात. That how you have to walk by faith. की तुम्ही कसं विश्वासाने चालले पाहिजे. Whether you feel it or not. तुम्हाला वाटत आहे किंवा नाही. Amen. You don't have to walk by feelings. तुम्हाला भावनाने चालायची काय गरज नाही. It will be a very tough walk, difficult, struggling walk. मग खूपच कठीण संघर्षमय असं चालणं असेल तुमची. Amen. But if you walk by faith, पण जर तुम्ही विश्वासाने चालले it will be very easy. मग तुम्हाला अगदी सोयीचा होईल. And you will be pleasing God. आणि तुम्ही देवाला प्रसन्न Okay. करणारे होणार. As you have always obeyed, जसं तुम्ही नेहमी आज्ञेचे पालन केले आहे. not as in my presence only, आणि फक्त माझ्या सानिध्यात नाही but even in my absence. पण माझ्या ना उपस्थितीमध्ये देखील. He was saying, work out your own salvation. आणि पॉल म्हणत होता की तुमच्या स्वतःच्या तारण तुम्ही साधून घ्या. Say, we need to work it out. आम्ही त्याच्यासाठी श्रम केले पाहिजे. We need to make our salvation effective. आपण आपल्या तारणाला प्रभावशाली बनवले पाहिजे. Now, Apostle Paul is saying, आणि प्रेषित पॉल म्हणत आहे first he showed them the way of salvation, प्रथम त्यांनी लोकांना तारणाचा मार्ग दाखवले. and now he's saying, आणि आता पॉल म्हणत whether आहे in my presence or in my absence, आणि मी उपस्थित आहे किंवा उपस्थित नाही, you need to work out your own salvation. तुम्ही तुमच्या स्वतःच्या तारणामध्ये संघर्ष केले पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी कार्य केले पाहिजे. Amen. आमेन. See, many people don't know this. Many Christians don't know this. अनेक ख्रिस्ती लोकांना ही गोष्टी माहिती नाही. You need to make your salvation effective. तुम्ही तुमच्या तारणाला प्रभावशाली बनवले पाहिजे. Paul says, whether in my presence or absence, आणि पॉल म्हणत आहे मी हजर आहे किंवा नाही, you can do it. तुम्ही करू शकत आहात. If he's telling them to do it, जर पॉल त्यांना बोलत आहे करण्यासाठी, it is possible. मग ही गोष्टी शक्य आहे. Amen. आमीन. You know, there's a formula for salvation, आणि तारणासाठी एक फॉर्म्युला आहे, In the सूची Bible. आहे शास्त्रामध्ये. and it works for everyone, आणि हे सर्वांसाठी काम करतो. irrespective of whoever he is or she is. आणि तो किंवा ती कोणी असेल तरीही. There's the one formula of God. आणि देवाचा एक फॉर्म्युला आहे. There's only one way to be saved, आणि एकच मार्ग आहे तारण मिळवण्यासाठी. and that is
Believe with your heart. आणि तो आहे की तुमच्या संपूर्ण हृदयाने तुम्ही विश्वास केले पाहिजे. Believe with your heart. आणि तुमच्या हृदयाने तुम्ही विश्वास केले पाहिजे. That's not enough. आणि एवढेच पुरेसे नाही. And what you believe, आणि जे तुम्ही विश्वास करत आहे confess it with your mouth. तुमच्या मुखाने त्या गोष्टीची कबुली करा. Say it with your mouth. तुमच्या मुखाने ते बोला. These are the two things आणि हे दोन गोष्टी आहेत. required for salvation. आणि हे दोन गोष्टी गरजेची आहे तारणासाठी. Amen. Amen. Believe in your heart. तुमच्या हृदयात तुम्ही विश्वास ठेवले पाहिजे. Say it with your mouth. तुमच्या मुखाने तुम्ही बोलले And I'm पाहिजे. telling you, आणि मी तुम्हाला सांगतो you enter into salvation. तुम्ही तारणात प्रवेश करतो. You enter into the blessing of तुम्ही God. देवाच्या आशीर्वादामध्ये You प्रवेश enter करता. into all that God did for you. आणि देवाने जे सर्व गोष्टी तुमच्यासाठी केल्या त्याच्यात तुम्ही प्रवेश Just करता. by doing two things. फक्त दोन गोष्टी करून Believing in your heart, तुमच्या हृदयात प्रथम तुम्ही विश्वास केले पाहिजे. saying with your mouth, तुमच्या मुखाने तुम्ही बोलले पाहिजे. you're catapulted, you pulled into the salvation of God. आणि मग तुम्ही देवाच्या तारणामध्ये पकडले जातात, खेचले जातात. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. You make your own entry, आणि तुम्ही तुमच्या स्वतःचा प्रवेश करतात. not by fasting and praying, उपवास व प्रार्थना करून नाही, by hearing the word, देवाचे वचन ऐकून, believing with your heart, तुमच्या हृदयामध्ये विश्वास करून, confessing with your mouth तुमच्या मुखाने कबुली that करून Jesus is Lord. की येशूच प्रभू आहे. That takes you into salvation. आणि हीच गोष्टी तुम्हाला तारणामध्ये घेऊन That जातो. takes you into the blessings of God. आणि हीच गोष्टी तुम्हाला देवाच्या आशीर्वादामध्ये प्रवेश देतो. Amen. Amen. It's not enough just to know or hear and believe, आणि फक्त जाणणे, ऐकणे आणि विश्वास करणे एवढं महत्त्वाची नाही. but here it says, पण इथे म्हणत but आहे with your mouth, की तुमच्या मुखाने when you confess, जेव्हा तुम्ही कबुली करतात you enter. तुम्ही प्रवेश करतात. Amen. Amen. So keep this in your mind. म्हणून ही गोष्टी तुमच्या मनात Your ठेवा. entry into any blessing आणि तुमच्या प्रवेश कुठल्या आशीर्वादामध्ये is by the way of two things, आणि ती दोन गोष्टींच्या मार्गे by द्वारे आहे. believing प्रथम विश्वासाने आहे and confessing आणि दुसरं आहे कबुली by करणे. faith विश्वासाने what Jesus did for you, जे येशूने तुमच्यासाठी केलं आहे and you enter आणि मग तुम्ही प्रवेश करता into the blessing. आशीर्वादामध्ये. You know, if you get this revelation, जर तुम्हाला हे प्रकटीकरण प्राप्त झाले, you can be blessed anytime. कधीही तुम्ही आशीर्वादित होऊ शकत आहे. Amen. आमेन. This formula is for everyone. आणि हा जो फॉर्म्युला आहे सर्वांसाठी आहे. There's nothing special for special people. आणि No. काय विशेष लोकांसाठी काय विशेष नाही. This is the only way. आणि हे एकुलता एक मार्ग आहे. Amen. आमेन. Get this very clear. आणि हे गोष्टी स्पष्ट करून घ्या. It's not how hard you work. आणि किती कठोर परिश्रम तुम्ही What करत आहे you ही do. महत्त्वाची नाही. तुम्ही काय करत आहे ती महत्त्वाची नाही. You just have to enter. You just have to receive. तुम्ही फक्त प्रवेश केले पाहिजे, तुम्ही फक्त प्राप्त केले पाहिजे. And by believing आणि विश्वासाने and confessing, आणि कबुली करून you're pulled into the God's blessings. तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये ओढले जातात. This works for anything. आणि ही कुणासाठी काम करतो. This is the first blessing you receive. आणि ही प्रथम आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. So it's not enough just to believe, म्हणून फक्त विश्वास करणे पुरेसा नाही, but you have to put in words what you believe. पण तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास करत आहे त्याच्यासाठी तुम्ही शब्द ठेवले पाहिजे. So this is the proclamation or confession. आणि ही जाहीर आहे किंवा आपण कबुली करणे आहे. Now some Christians think that confession of sins. काय लोकांना वाटत आहे की पापांची कबुली No. नाही. Confession of the lordship of Jesus आणि प्रभू येशूच्या प्रभुत्वाविषयी जी कबुली आहे त्याच्याविषयी is the only way to being translated or translated from the kingdom of devil to the kingdom of light. आणि ही एकच मार्ग आहे जिथून आपली रद बदली होते अंधकाराच्या राज्यापासून प्रकाशाच्या राज्याकडे, From the domain of darkness अंधकाराच्या सत्तापासून to the kingdom of his beloved son our Lord Jesus. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये जो प्रभू येशू आहे त्याच्या राज्यामध्ये आपण प्रवेश You होतो. don't have to worry to fight the devil. आणि तुम्हाला चिंता करायची गरज नाही की तुम्ही शैतानाशी लढले पाहिजे. All that Jesus did. आणि ते सर्व गोष्टी येशूने केल्या आहे. You just have to believe. तुम्ही फक्त विश्वास धरले पाहिजे. Amen. आमेन. And you have to confess आणि तुम्ही कबुली केली that पाहिजे Jesus is Lord. की येशूच प्रभू आहे And God does the rest. आणि देव बाकीचं काम करतो. He removes you from darkness, आणि देव तुम्हाला अंधकारातून काढतो puts you into his kingdom. आणि तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये ठेवतो. Amen. आमेन. You know, let's go a little further. आपण पुढे जाऊया. How does this happen? आणि ही गोष्टी कसं This झाली? salvation ही तारण or कसं this होतो formula किंवा ही फॉर्म्युला which कसं works करतो for everyone. जी प्रत्येकांसाठी काम करतो. Now look at what Paul says आणि बघा पॉल काय in म्हणतो. Romans 10:14. आणि रोम करा 10:14 मध्ये
how then shall they call on him in whom they have not believed? आणि मग ते त्यांच्यावर कसं धावा करणार ज्याच्यावर त्यांनी विश्वास केले नाही. Unless you believe, you cannot call. आणि जोपर्यंत तुम्ही विश्वास करत नाही तुम्ही हाक मारू शकत नाही, Unless धावा you करू believe, you cannot confess. शकत- आणि जोपर्यंत तुम्ही विश्वास करू शकत नाही तुम्ही कबुली करू शकत नाही. And how shall they believe in him of whom they have not heard? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसं ठेवतील. You cannot believe if you don't hear. आणि जर तुम्ही ऐकले नाही मग तुम्ही विश्वास करू शकत Faith नाही. comes by hearing God's word. आणि विश्वास येतो देवाचे वचन ऐकून. Amen. Amen. How can they believe मग ते कसं विश्वास करू शकत आहे in him त्याच्यावर of whom they have not heard? ज्याच्याविषयी त्यांनी कधीच ऐकले नाही. Look at this. आणि ह्या And गोष्टी how shall they hear आणि ते कसं ऐकणार. without a preacher? एक उपदेशकाशिवाय You प्रचारकाशिवाय. know, let's go reverse आपण उलट जाऊया, मागे जाऊया. In this verse, ह्या वचनामध्ये if we go reverse, जर आपण उलटा from जातो behind, it says, मागून जातो मग असं how म्हणतो, can they hear ते कसं ऐकू शकत आहे without a preacher, एक प्रचारकाशिवाय. because that means gospel must be preached. ह्याचा अर्थ आहे की सुवार्तेचा मी प्रचार केला पाहिजे. how can they hear without a preacher? आणि एक उपदेशकाशिवाय ते कसं ऐकू Second. शकत आहे. दुसरा, How shall they believe आणि ते कसं विश्वास करणार in him त्याच्यावर of whom they have not heard? ज्याच्याविषयी त्यांनी कधीच ऐकले नाही. Third, तिसरा, How shall they call on him in whom they have not believed? आणि ते त्याच्या नावावर कसं धावा करणार ज्याच्यावर त्यांनी कधीच विश्वास केला नाही. So in short, म्हणून this थोडक्यामध्ये is the way it happens. आणि अशा प्रकारे होतो. First you hear. प्रथम तुम्ही ऐकतात. Second, you believe with your heart. दुसरा, तुम्ही तुमच्या हृदयाने विश्वास करतात. Third, you confess with your mouth. तिसरा, तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करतात. And you enter into salvation. आणि मग तुम्ही तारणामध्ये प्रवेश करतात. Amen. आमीन. This is the formula for anyone and everyone. आणि ही सर्व लोकांसाठी एक फॉर्म्युला आहे, तर्क आहे. God has not changed for different people. आणि देव वेगवेगळ्या लोकांसाठी बदलत नाही. So this is the way a person is saved. आणि अशा प्रकारे एक व्यक्तीच्या तारण होतो. Salvation doesn't only mean that your sins are forgiven. आणि तारणाचा अर्थ एवढंच नाही की फक्त तुमची पापांची क्षमा झाली आहे. Salvation includes all the blessings of God. आणि तारणामध्ये देवाचे सर्व आशीर्वाद समावेश आहे. It's a package of blessing. आणि ती आशीर्वादाचा एक पुडा आहे. Amen. Amen. You do these two things, you enter into the package of blessing. आणि तुम्ही हे दोन गोष्टी करा, तुम्ही मग आशीर्वादाच्या पुडामध्ये प्रवेश करतात. Amen. Amen. This is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. Now, after you have confessed the lordship of Jesus over your life एकदा तुम्ही प्रभूच्या प्रभुत्व तुमच्या जीवनावर कबुली केली आहे and received eternal life आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले into आहे. your spirit, तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला the सार्वकालिक जीवन next प्राप्त झाले आहे. most important thing is आणि दुसरा खूप महत्त्वाची गोष्टी आहे. putting the word of God into practice. आणि देवाचे वचन तुम्ही सरावामध्ये आणले पाहिजे. That is putting the word of God to work for you. ह्याचा अर्थ की देवाचे वचन तुम्ही कार्यरत करत आहे, तुमच्या जीवनासाठी काम करायला लावत आहे. Amen. आमेन. You must work out your salvation now. आणि तुम्ही तुमच्या तारण साधून घेतले पाहिजे. Now, this is what many are not doing. आणि हीच गोष्टी अनेक लोक करत नाही. Paul tells here, पॉल इथे म्हणत आहे you work out your own salvation. तुम्ही तुमच्या स्वतःच्या तारण जे आहे त्याच्यासाठी परिश्रम करा, Your कार्य करा. own salvation. तुमच्या स्वतःच्या तारण तुम्ही कमवा किंवा Everyone त्याच्यासाठी काम has करा. his own salvation. आणि प्रत्येकांकडे आपापले तारण आहे. You have salvation. तुमच्याकडे तारण आहे. Amen. आमेन. तुम दूसरे का salvation पे डिपेंड नहीं हो, तुमको खुद को salvation मिला है. Now तुम खुद workout करना चाहिए. Amen. आमेन. This is each one's responsibility. आणि ही प्रत्येक लोकांची जबाबदारी आहे. Here is where Christians have failed. इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहे. Now, work out your own salvation simply means to act your salvation. आणि तुमच्या स्वतःच्या तारणामध्ये काम करणे म्हणजे तुमच्या स्वतःच्या तारणामध्ये तुम्ही वागले पाहिजे. Salvation is a work that Jesus did. आणि तारण अशी एक काम आहे जो येशूने केला आहे. Now, you need to put this salvation to work for you. आणि तुम्ही ह्या तारणाला तुमच्यासाठी काम करायला लावले पाहिजे. Amen. Amen. Salvation is His work. आणि तारण प्रभूच्या काम आहे. You have received it. तुम्हाला ते मिळाले Now, आहे. put to use for your own self. आता त्याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी केला पाहिजे. You don't even need to ask Him. आणि तुम्हाला प्रभूकडे मागायची देखील गरज नाही. You have it.
तुमच्याकडे ती आहे, Now make use of it. त्याचा आता तुम्ही उपयोग करा You make use of it. आणि तुम्ही त्याला कार्यात आणा, त्याचा उपयोग करा. Unless you know this, जोपर्यंत तुम्हाला ही गोष्टी माहिती you नाही will be thinking you don't have anything. आणि तुम्हाला वाटेल की तुमच्याकडे काही नाही, Only if someone could help me. जर फक्त कोणी माझी मदत करू शकत आहे तर बरं होईल. You will keep it lying idle, मग तुम्ही त्या तारणाला असंच व्यर्थ ठेवणार, thinking you can do nothing. असं विचार करणार की मी काय I'm करू going शकत to नाही. plead and beg God to do something, or I'm going to tell someone to do something. You have it. आणि तुम्ही देवाकडे विनंती किंवा भीक मागणार काहीतरी करायला, किंवा लोकांकडे तुम्ही सांगणार की तुमच्यासाठी काहीतरी करायला, Many जिथे ती तारण स्वतः तुमच्याकडे आहे. Many have not even opened the box of blessing. अनेक लोकांनी आपल्या आशीर्वादाच्या जी बॉक्स आहे ते देखील उघडले नाही. Salvation is a package of blessing. आणि तारण आशीर्वादाचा एक पुडा आहे. Some have not even opened it. आणि काही लोकांनी ते पेटी उघडले देखील नाही They didn't make use of it आणि त्यांनी त्याचा उपयोग देखील केला because नाही. they don't have knowledge. कारण त्यांच्याकडे ज्ञान नाही. Amen. आमीन. It's in you. आणि ती तुमच्यात आहे. You can put to use for you. आणि तुम्ही त्याचा उपयोग तुमच्यासाठी करू शकत आहे. More than asking God to do something. आणि ह्याच्यापेक्षा की तुम्ही देवाकडे मागत आहे Because तुमच्यासाठी काहीतरी करायला. Christians have this mentality. कारण ख्रिस्ती लोकांमध्ये ही मानसिकता If आहे. I'm asking God, जर मी देवाकडे मागत आहे, that means I don't have it. त्याचा अर्थ आहे की माझ्याकडे ती गोष्टी नाही म्हणून मी मागतो. And secondly, आणि दुसरा, if I'm asking God, जर मी देवाकडे मागतो, then I have to do something good to receive. मग मी काहीतरी चांगलं केले पाहिजे मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी. If you're asking something, जर तुम्ही काहीतरी गोष्टी that means मागत you आहे, don't have it. त्याचा अर्थ आहे की तुमच्याकडे ती गोष्टी नाही. And there is where the devil comes and puts doubt. आणि तिथे शैतान येऊन शंका घालतो. But once you know you have it, पण एकदा तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे ती गोष्टी आहे, then the devil can do nothing. मग शैतान काय करू शकत नाही. I know this is a little deeper revelation, but आणि हे गहन प्रकटीकरण आहे. it's always good to know the more deeper revelation. आणि खूप चांगलं आहे अधिक गहन प्रकटीकरण जाणून घेण्याविषयी. Someone might say, आणि कोणी म्हणेल, I've been a Christian all these years, आणि एवढ्या वर्षापर्यंत मी ख्रिस्ती आहे and Christianity has not done anything for me. आणि ख्रिस्तीत्वाने माझ्यासाठी काय केला नाही. The fact is that Christianity doesn't do anything आणि for हकीकत you. असं आहे की ख्रिस्तीपणा तुमच्यासाठी काय करत नाही. You have to do something with your Christianity. तुम्ही तुमच्या ख्रिस्तीपणाबरोबर काहीतरी केले पाहिजे. You have it तुमच्याकडे ती आहे in you. तुमच्यामध्ये, Put to use आणि त्याला तुम्ही उपयोगात आणा what you already have. जे तुमच्याकडे आधीच आहे. The knowledge that you get from the Word of God आणि जी ज्ञान तुम्हाला देवाच्या वचनातून मिळत आहे gives you faith. तुम्हाला विश्वास देतो. Put to use this faith. आणि ह्या विश्वासाचा तुम्ही उपयोग करा, त्याला कार्यरत करा, कार्यात आणा. It's not just giving you faith for nothing. आणि असं नाही की कुठल्याही Hello? गोष्टीसाठी तुम्हाला विश्वास न देणे असं तुम नाही. बाइबल पढ़ता अच्छा है, फर्स्ट क्लास, बहुत अच्छा है. ये तुमको सिर्फ नॉलेज नहीं दे रहा है, तुमको फेथ दे रहा है, वो फेथ के मुताबिक कराने के लिए. Amen. You must put to use the faith that comes from the Word of God. आणि जो देवाच्या वचनापासून तुम्हाला विश्वास मिळत आहे त्या विश्वासाला तुम्ही उपयोगात आणले पाहिजे. People are reading the Bible as religion. आणि लोक पवित्र शास्त्र वाचत आहे एक धर्म म्हणून. So if I read 10 chapters, God will be happy, and then now I can ask God to bless me. आणि जर मी 10 अध्याय वाचले तर देव आनंदित होईल. आता कमीत कमी मी देवाकडे काहीतरी मागू शकतो. That's not the way it is at all. आणि अशा प्रकारे मुळीच नाही. You are the one to work the word and make it produce results in your life. आणि तुम्हीच ते व्यक्ती आहे जे वचनाला कार्यात आणले पाहिजे आणि तुमच्या जीवनामध्ये फल उत्पन्न करण्यासाठी तुम्ही वचनाचा उपयोग केले पाहिजे. The more you put the word to use, आणि जितकं अधिक तुम्ही वचनाचा उपयोग करत आहे, you will see the word manifesting in your life. तुम्ही बघणार की वचनच तुमच्या जीवनामध्ये प्रगट होतो. You know, the word of God will always make you a success. आणि देवाचे वचन नेहमी तुम्हाला यश देणार. That's what the Bible आणि says. असं शास्त्र म्हणत आहे. It will give you a mindset. It will start with giving you a mindset of success. आणि देवाचे वचन तुम्हाला यशाच्या मनस्थिती देणार. It will never discourage you. आणि देवाचे वचन कधीच तुम्हाला निराश करणार नाही. Amen. आमेन. It will bless you. देवाचे वचन तुम्हाला आशीर्वादित करणार. So many Christians have failed in this area. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना ह्या भागामध्ये विश्वास आहे. They never thought they have anything to do
with themselves, आणि त्यांना वाटले नाही की त्यांच्याबरोबर काहीतरी त्यांनी केले पाहिजे or they can do something किंवा ते काहीतरी करू शकत आहेत with what they already have. जे त्यांच्याकडे आधीच आहे त्या गोष्टीने. They come with this mentality that I don't have. आणि ते ह्या मानसिकताने येत आहे की माझ्याकडे तर काहीच नाही, How can I have it? मी कसं मिळवू शकतो. See, that's the mentality of many Christians. आणि हीच मानसिकता आहे अनेक ख्रिस्तींची. They look down upon themselves, means they don't have anything. आणि ते स्वतःला तुच्छ लेखतात. त्यांना वाटत आहे की त्यांच्याकडे काही नाही. हमारा उद्धार हुआ कैसा हुआ वो भी मालूम नहीं. सिर्फ उन्होंने विश्वास किया और कबूल किया और उनको एंट्री मिला है. सेम कौन सा भी ब्लेसिंग में ये दो चीज किया एंट्री मिलता है. Amen. God did not pull you आणि inside the blessing or the salvation. देवाने तुम्हाला आशीर्वादामध्ये ओढले नाही. You believed तुम्ही विश्वास केले and you confessed आणि तुम्ही कबुली केले and you entered. आणि तुम्ही प्रवेश केले. Now, if you're suffering from any sickness and disease, जर तुम्हाला कुठलाही आजार व रोग आहे, you need to work out your own salvation, because in the salvation there's also healing. तुम्ही तुमच्या स्वतःच्या तारण साधून घेतले पाहिजे, कारण तारणामध्ये आरोग्य देखील आहे. You must use your mouth तुम्ही तुमच्या मुखाचा उपयोग केला पाहिजे to cut out sickness from your life. आजाराला तुमच्या जीवनातून कापून टाकण्यासाठी. Amen. आमेन. You have the power, you have the authority now. तुमच्याकडे अधिकार आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे. You're a son of God. तुम्ही देवाचे पुत्र आहात. You have the life of God. तुमच्यामध्ये देवाचे The जीवन nature of आहे. God. देवाचा स्वभाव आहे. You have power in your mouth, तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे, even to bring life. जीवन देखील आणण्यासाठी. That's why yesterday, you must hear my message yesterday I gave. म्हणून काल पिंपरीमध्ये जो मी संदेश दिला There are आहे, many तुम्ही ते other ऐकले things पाहिजे. also involved. आणि इतर गोष्टी देखील गुंतल्या आहे. Means how if people hurt you, offend you, persecute you, जर लोक तुम्हाला नाराज करत आहे, तुमचा छळ करत आहे, you hear that message. तुम्ही ते संदेश ऐका. What you should do. तुम्ही काय केले पाहिजे. Those who offend you will never go before you. आणि जे तुम्हाला नाराज करत आहे ते कधीच तुमच्या पुढे जाणार नाही. कभी नहीं जाएंगे उन लोग. तू हमेशा आगे रहेगा. If you know how to respond to those who persecute you, hurt you, hate you, offend you, criticize you. आणि जर तुम्हाला माहिती आहे कसं प्रतिसाद दिले पाहिजे, जे तुमच्या छळ करत आहे, जे तुम्हाला नाराज करत आहे, जे तुमचं टीका करत आहे, जर It's very तुम्हाला important. कसं प्रतिसाद दिले पाहिजे माहिती आहे तर ठीक आहे. When the people do that to you, you need to respond by faith. आणि लोक तुमच्याशी असं करत आहे किंवा नाही, तुम्ही विश्वासाने प्रतिसाद दिले Because पाहिजे. your feelings will not accept faith. कारण तुमची भावना विश्वासाचा स्वीकार Your करणार नाही. desires, the flesh will say, आणि तुमच्या देहाची इच्छा बोलेल. उसने एक बोला तुम 10 करो. त्यांनी एक सांगितले तुम्ही 10 बोला. कभी क्षमा मत करो. प्रार्थना करो उनका नुकसान होने मांगता. Many Christians pray, अनेक ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात. Lord, that person troubled me, give double the trouble to that person. आणि प्रभू त्या व्यक्तीने मला दुःख दिले, 10 पटीने त्याला परत दुःख दे. Hello? Huh? That is responding by the flesh. आणि ही आहे देहाने प्रतिसाद देणे. That's why God tells you walk in the spirit. म्हणून ते म्हणत आहे आत्माने चाला, Walk by faith. विश्वासाने चाला. Then you will neglect what the flesh wants. मग तुम्ही देहाची इच्छा काय आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार. Flesh wants tit for tat. आणि देहाला पाहिजे जसं त्यांनी केले तसंच मी केला पाहिजे. Badla lo. But when you walk by faith, पण जेव्हा तुम्ही विश्वासाने चालता, you will forgive तुम्ही क्षमा and you करणार will bless आणि तुम्ही आशीर्वाद देणार and you will always be ahead. आणि तुम्ही नेहमी पुढेच असेल. And those who criticize you, आणि जे तुमची निंदा करत आहे they will never go ahead of you. ते कधीच तुमच्या पुढे जाणारच नाही. They will never prosper. ते कधीच समृद्ध होणार नाही. Amen. आमेन. But only if you respond by faith. पण फक्त जर तुम्ही विश्वासाने प्रतिसाद दिले तरच. Amen. आमेन. The Bible says, leave the revenge to God. आणि शास्त्र म्हणत आहे बदला किंवा सूड देवाच्या हाती द्या. When you walk by faith, जेव्हा तुम्ही विश्वासाने चालता, you don't do it. तुम्ही काय करत नाही, Leave it to the Lord. प्रभूच्या हाती द्या. That is pleasing to God. आणि ही गोष्टी देवाला संतुष्ट If you करतात. do it, जर तुम्ही केले, then you say, I don't trust you to do it. मग तुम्ही बोलत आहे प्रभू मी तुमच्यावर भरोसा करत नाही की तुम्ही हे करू शकता. तुम्हारे पे भरोसा नहीं, तुम कुछ करेगा, मैं कोई कुछ करने पड़ेगा. हाँ. Hello?
मैं कुछ करने पड़ेगा. See, you're not trusting God. मग तुम्ही देवावर भरोसा करत नाही. But when you respond by faith, पण जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रतिसाद by the देता knowledge of God's word, देवाच्या वचनाच्या ज्ञानाने, which is for our benefit, जो आपल्या फायद्यासाठी God आहे, always tells you for your benefit. देव नेहमी तुमच्या फायद्यासाठीच बोलतो. Amen. आमेन. When you do it by faith, you please God. जेव्हा तुम्ही विश्वासाने करत आहे तेव्हा तुम्ही देवाला प्रसन्न Because करता. without faith, you can never please God. कारण विश्वासाशिवाय तुम्ही देवाला कधी संतुष्ट So करू I'm शकत showing नाही. you how to use faith in this area. म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे ह्या भागामध्ये तुम्ही कसं विश्वासाचा उपयोग केला पाहिजे. Amen. आमेन. Because this is a daily issue. People will hurt you. कारण ही दररोजची मुद्दा आहे, गोष्टी आहे, लोक तुम्हाला नाराज तर करणारच आहे, Offenses will come. अडथळे तर येणारच आहे, Hello. No one can escape. आणि कुणाचाही बचाव नाही. What are you going to do? मग तुम्ही काय करणार? If you always want to be forward जर नेहमी तुम्हाला पुढेच असायचं आहे and going upward, आणि वर जायचं आहे, your response should be by faith. तुमच्या जी प्रतिसाद आहे ती विश्वासानेच असले So the पाहिजे. Lord is teaching us. म्हणून प्रभू why आपल्याला he's saying, शिकवत आहे. Walk in the Spirit, म्हणून प्रभू म्हणत आहे आत्म्याने चाला, and you will not fulfill the desires of the flesh. आणि मग तुम्ही देहाच्या अभिलाषांना, इच्छांना पूर्ण करणार नाही. Walk by faith. विश्वासाने चाला, Then you will not fulfill the desire of the flesh, because the flesh always wants revenge. मग तुम्ही देवाची इच्छांना पूर्ण करणार नाही, कारण देहाला नेहमी बदला पाहिजे, सूड घ्यायची इच्छा असतो. Okay, let's come here. So if you're suffering from any sickness and disease, जर तुम्हाला कुठलाही आजार व रोग आहे, use your mouth to cut it off. आणि तुमच्या मुखाचा उपयोग करा त्या गोष्टीला कापून टाकण्यासाठी. Your mouth is like the edge of a weapon. आणि तुमच्या जे मुख आहे एक शस्त्राच्या धारासारखं आहे. The Bible says you can use your mouth, you can use your words. आणि शास्त्र म्हणत आहे तुम्ही तुमच्या मुखाचा उपयोग करू शकत आहे, शब्दांचा उपयोग करू शकत आहे. Negative or demonic words, जर तुम्ही नकारात्मक किंवा शैतानी शब्दाचा उपयोग करत आहे, you can cut off life. मग तुम्ही जीवनाला कापू शकत आहे. But if you use the word of God, पण जर तुम्ही देवाच्या वचनाचा उपयोग केले, you can cut off sickness and bring life. तुम्ही आजाराला कापू शकत आहे आणि जीवन आणू शकत आहे. Amen. आमेन. Death and life are in the power of your tongue. जीवन व मरण तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात आहे. You have power. तुमच्या सामर्थ्य आहे. Many have not realized they have power. अनेक लोकांना ही माहिती नाही की त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. That's why they're not using what they have. म्हणून ते त्या गोष्टीचा उपयोग करत नाही जे त्यांच्याकडे आहे. You already have salvation, तुमच्याकडे आधीच तारण आहे, which is a package of all the blessings. आणि जो सर्व आशीर्वादाच्या पुढा आहे. So work it out. म्हणून त्याला साधून त्याच्यासाठी काम करा. That salvation that came free to you आणि जो तारण तुमच्याकडे मोफत आलेली आहे, because of what Jesus did on the cross. येशूने क्रूसावर काय केलं आहे त्याच्यामुळे, And in that salvation, He is healing, blessing, deliverance, everything. आणि त्या तारणाच्या पुढामध्ये आरोग्य आहे, आशीर्वाद आहे, सुटका आहे, प्रत्येक गोष्टी आहे. If you don't know you have it, you will be asking for it. जर तुम्हाला माहिती नाही की ती गोष्टी तुमच्याकडे आहे, मग तुम्ही सतत देवाकडे मागतच बसणार. So if you're sick म्हणून जर तुम्ही आजारी or आहे afflicted in your body, किंवा तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला त्रास आहे, वेदना and आहे, if you desire to be well, आणि जर तुमची इच्छा आहे की तुम्ही आरोग्यदायी Put- झाले पाहिजे, put your faith to work. तुमच्या विश्वासाला तुम्ही कार्यात आणा. The word of God is for doing. आणि देवाचे वचन करण्यासाठी आहे. So work it out. म्हणून त्याच्यासाठी काम करा. As long as it remains in the pages of the Bible, जोपर्यंत हे जे शब्द आहे पवित्र शास्त्राच्या पानांमध्ये आहे, it won't produce results. आणि हे शब्द तुमच्यासाठी कुठलाही फल उत्पन्न करणार But नाही. when you read the word and meditate on the word, पण जेव्हा तुम्ही वचन वाचतात आणि वचनावर मनन करता, you speak the word, तुम्ही वचन स्वतःशी बोलतात, it becomes the sword of God's Spirit. मग ती देवाच्या आत्माच्या तलवार होतो. And you can cut off your adversary, the devil. आणि मग तुमचा जो वैरी आहे शैतान त्याला तुम्ही कापू शकत आहे. Amen. आमेन. See, you already have the blessing. आणि तुमच्याकडे आधीच आशीर्वाद आहे. Don't enter into self pity. कौन नहीं कर रहा है? वो victim mentality कभी मत लाओ. You are a victor. आणि भक्ष्याची मानसिकता कधीच आणू नका, तुम्ही तर विजेता आहे. The devil will always portray that picture that you are a victim. आणि शैतान नेहमी तुम्हाला हे चित्र दाखवणार की तुम्ही एक शिकार आहात. When you're sick, you're a victim. जेव्हा तुम्ही आजार आहात तेव्हा तुम्ही शिकार When you're आहात. poor, you're a victim. जेव्हा तुम्ही गरीब आहात तेव्हा तुम्ही शिकार आहात. When things are not working right, जेव्हा गोष्टी बरोबर काम करत in नाही, crisis, आणि संकट काळमध्ये, it makes you to look at yourself as a victim. आणि संकट काळमध्ये तो तुम्हाला असं स्वतःकडे बघायला लावत आहे जसं काय तुम्ही शिकारच आहात. That's why he brings some of the other problems, म्हणून तो काय ना काहीतरी समस्या घेऊन so येतो. that you look at yourself and
believe in yourself as a victim. जेणेकरून तुम्ही स्वतःकडे बघत आहे आणि असं विश्वास करत आहे की तुम्ही स्वतः शिकार आहात. Amen. Amen. You are never a victim. तुम्ही कधीच शिकार नाही, You are a victor. तुम्ही विजेता आहात. Only with that kind of mentality of faith you can come up. फक्त विश्वासाची अशी मानसिकताने तुम्ही बाहेर निघू शकत आहे. When you accept what the devil tells you, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करत आहे जो शैतान तुमच्याशी बोलतो, you will be a victim. मग तुम्ही भक्षक असेल. It's only by faith ही फक्त विश्वासाने in आहे the word of God देवाच्या वचनामध्ये, you can come out आणि तुम्ही त्याला कापू शकत आहे. from any prison, आणि कुठलाही तुरुंगातून तुम्ही बाहेर from निघू शकत any आहे. bondage, आणि कुठल्याही बंधनातून तुम्ही बाहेर पडू शकत आहे. because the keys are with Jesus, कारण जी किल्ली आहे येशू बरोबर आहे, not with the devil at all. आणि शैतानाकडे मुलीच ती किल्ली नाही. Amen. Amen. And he has freed you. आणि येशूने तुम्हाला मुक्त केला आहे. That's why Paul says, live in that freedom now. म्हणून पॉल म्हणत आहे त्या मोकळीकतामध्ये आता तुम्ही जगा, Live in the knowledge that you are free. आणि त्या ज्ञानामध्ये जगा की तुम्ही आता स्वतंत्र आहे. Amen. Amen. You're not bound. You cannot be bound. आणि तुम्ही बांधले नाही, तुम्ही बांधले जाऊ शकत नाही. You're not free to be bound. आणि तुम्ही मोकळे नाही जेणेकरून परत तुम्ही बंधनाखाली सापडले You're पाहिजे. free forever. आणि तुम्ही युगानुयुगसाठी स्वतंत्र झाले आहे. Amen. आमेन. It's not how you feel, what you feel. आणि असं नाही की तुम्हाला कसं वाटत आहे, काय वाटत आहे, It is what you believe. आणि तुम्ही कुठल्या गोष्टीवर विश्वास करत आहे ती महत्वाची आहे. Amen. आमेन. Don't go by feelings. आणि भावनाने तर जाऊच नका. You may feel bound, आणि तुम्हाला बंधनाखाली असं वाटेल, but when you have the knowledge of God's word, पण जेव्हा तुमच्याकडे देवाच्या वचनाचे ज्ञान आहे, you'll walk in freedom. तुम्ही मोकळीकतामध्ये जा. Because actually you're free. कारण खरोखर तुम्ही स्वतंत्रच आहात. But it's because you have a doubt or unbelief, or you don't know the word of God, so you're bound. त्यामध्ये शंका असेल, अविश्वास असेल, किंवा देवाचे वचन माहिती नाही म्हणून तुम्ही बंधनाखाली So, येतात. work out your salvation. The salvation is already in you. आणि तारण तुम्ही साधून घ्या, तारण आधीच तुमच्यामध्ये आहे. The blessings are already packaged and delivered to you. आणि जी आशीर्वाद आहे आधीच त्याचे पुडा बांधून तुम्हाला देण्यात आलेली आहे. See, look at 2 Peter 1:3. आणि 2 पेत्र 1:3 कडे बघा. According as his divine power has given unto us all things. आणि त्यांनी आपल्या दैवी ईश्वरी सामर्थ्याने त्यांनी आपल्याला सर्व गोष्टी दिल्या आहेत. Remember, there is nothing that God has withheld from you. आणि असं कुठल्याही गोष्टी नाही जो देवाने तुमच्यापासून राखून ठेवला आहे. He has given you all things. आणि देवाने तुम्हाला सर्व गोष्टी दिलेली That's आहेत. what the Bible says, all things are yours. म्हणून शास्त्र म्हणत आहे सर्व गोष्टी तुमची आहे. That's why you're a heir of God and co-heirs with Christ. म्हणून तुम्ही देवा बरोबर वारिस आहे आणि देवा बरोबर सहवारिस देखील आहे. There's nothing that God is holding आणि from असं you. कुठल्याही गोष्टी नाही जो देव तुमच्यापासून धरून ठेवलेला He आहे. has already given you all आणि things. देवाने आधीच तुम्हाला सर्व गोष्टी देऊन ठेवली So आहे. what are you doing with it? म्हणून त्या गोष्टी बरोबर तुम्ही काय करत आहात? Many don't know they are blessed. अनेक लोकांना माहिती नाही की ते आशीर्वादित आहेत. That's why they are looking if someone can pray or someone can do something for me. म्हणून ते बघत आहे की कुणी माझ्यासाठी प्रार्थना करू शकत आहे किंवा कुणी माझ्यासाठी काहीतरी करू शकत आहे की नाही. When you're new, it's okay. जेव्हा तुम्ही नवीन आहे तर ही गोष्टी ठीक आहे, But you need to be growing in the revelation of God's word. पण तुम्ही देवाच्या वचनाच्या प्रकटीकरणामध्ये वाढले पाहिजे. Hath already given you all things. आणि मी तुम्हाला आधी सर्व गोष्टी दिलेली आहे. It's not saying he's going to give you. असं नाही की देव तुम्हाला देणार आहे. Has already given us all things आणि देवाने आपल्याला सर्व गोष्टी दिलेली that आहे pertain unto life and godliness. जे ह्या जीवनासाठी लागू आहे आणि सुभक्तीपणासाठी देखील लागू And आहे. how does it come? आणि ती कसं येतो? Look here. Through the knowledge of him. आणि त्याच्या ज्ञानाद्वारे. The more you know him. आणि जितकं अधिक तुम्ही त्याला ओळखत आहे. Amen. So here we see आणि इथे आपण God पाहतो already did everything आणि देवाने आधी सर्व काही करून ठेवलं आहे. he needed to do for you. ज्याची त्याला गरज होती की त्यांनी तुमच्यासाठी केला For पाहिजे. you to have and enjoy a glorious life. जेणेकरून तुम्ही एक गौरवशाली आनंदमय जीवन जगले पाहिजे म्हणून. Don't just sit and expect that whatever will be. No. म्हणून असं बसून बोलू नका की काय व्हायचं ते होणारच आहे. You are the one to make it happen for you. आणि तुम्हीच ते व्यक्ती आहे जे गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणू शकत आहे. Amen. आमेन. Once you know this, एकदा तुम्हाला ही माहिती you आहे, will not blame anyone. मग तुम्ही कुणावरही दोष लावणार नाही. Amen. Amen. You know, I last time also told you आणि मागच्या वेळेस मी the तुम्हाला devil, how सांगितलं the devil has deceived people, Christians. की कसं शैतानाने ख्रिस्ती लोकांना That फसवले आहे. I'm not growing. मी वाढत That means नाही. it's the
is the fault with the church or the pastor or anyone else. आणि ही मंडलीच्या चूक असेल, पास्टरांची चूक असेल किंवा इतर कुणाची चूक असेल म्हणून मी वाढत नाही. Holy Spirit told me that this is the great deception of the devil. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले ही शैतानाची फार मोठी फसवणुकी आहे. They have not seen the word of God. आणि त्यांनी देवाचे वचन पाहिले नाही. The Bible never blames the sower or the seed. आणि शास्त्र आहे पेरणारा किंवा बीवर कधीच दोष लावत नाही. It's the heart, the receiving end. आणि जो हृदय आहे जो प्राप्त करत आहे तोच दोषी असतो. There are 4 hearts. आणि 4 हृदय आहे. Out of that 4, only 1 produced results. आणि 4 हृदय होते आणि 4 पैकी एकच हृदयाने फल उत्पन्न Because केलं. others did nothing. कारण इतर हृदयाने तर काय केलेच नाही. They didn't know that they were growing thorns and thistles. आणि त्यांना माहिती नव्हते ते काटे व कुसले उगवत होते. They were doing nothing. ते काहीच करत नव्हते. They expected God to do, आणि त्यांनी अपेक्षा केली की देव करणार the sower to do. आणि पेरणारा करणार. They did nothing. म्हणून त्यांनी काय केले नाही. So put the salvation to work. म्हणून तुमच्या तारणाला तुम्ही कामात आणा. You are the one to ensure that all these wonderful blessings of God must manifest in your life. तुम्हीच असं लोक आहे ज्यांनी खात्री करून घेतले पाहिजे की देवाचे हे सर्व जे आशीर्वाद आहे तुमच्या जीवनात काम केले पाहिजे. Lastly, शेवटी salvation means तारण म्हणजे Satan is defeated forever. शैतान युगानुगसाठी पराभूत झालेला. Salvation means तारण म्हणजे now you have all the power over all the power of the enemy. आणि आता तुमच्याकडे सर्व सामर्थ्य आहे शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर. Salvation means healing is provided for you by grace. तारण म्हणजे आरोग्याची पुरवठा तुमच्याकडे झालेली आहे. Salvation कृपेने. means deliverance is yours. तारण म्हणजे सुटका आता तुमची आहे. Blessing is yours. आशीर्वाद तुमची Freedom आहे. is yours. मोकळीकता तुमची Victory आहे. is yours. विजय तुमची आहे. Amen. Amen. All things have become yours by salvation. सर्व गोष्टी आता तुमची झाली आहे तारणामुळे. And it's a gift from God to his children. आणि तारण एक देणगी आहे देवापासून त्यांच्या So लेकरांसाठी. Christ has already saved you. ख्रिस्ताने आधीच तुमची तारण केली Now आहे. it's your responsibility आता ही तुमची जबाबदारी to आहे make the kingdom of God work for you, देवाच्या राज्याला तुमच्यासाठी कामात आणायला. work out your healing, आणि तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही काम करा. work out your prosperity, तुमच्या समृद्धीसाठी तुम्ही काम work करा. out your success. तुमच्या यशासाठी तुम्ही काम करा. Refuse to allow any sickness in your body. आणि तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार आले याची तुम्ही परवानगी देऊ नका. Sickness cannot lord it over you. You must lord it over it. आणि आजार तुमच्यावर प्रभुत्व करू शकत नाही. तुम्ही आजारावर प्रभुत्व केले पाहिजे. In spite of inflation and economic meltdown or is dropping down, whatever it is, आणि बाजाराची मंदी चालू आहे, आर्थिक मंदी चालू आहे, काही असले तरी declare your prosperity आणि तुमची जी समृद्धी आहे त्याची तुम्ही घोषणा करा. without wavering. Amen. Amen. Did you see this? आणि तुम्ही हे पाहिले का? You have it all. तुमच्याकडे सर्व गोष्टी आहे. As long as you are a baby Christian, जोपर्यंत तुम्ही बाळ ख्रिस्ती आहे we can do it for you. आम्ही तुमच्यासाठी करू शकत आहे. But you need to grow up. पण आता तुम्ही वाढले पाहिजे. Some Christians never grow up आणि काय ख्रिस्ती कधीच वाढत नाही. because of some of the leaders or the pastors आणि काय पुढारी किंवा पालकांमुळे who always say, इधर आओ, फिक्र मत करो, मैं करता हूं, अच्छा तुम ही करो, मैं कुछ नहीं करता हूं. ये थॉट आ गया उन लोगों को. और लाइफ लॉन्ग उन लोग बचपना रहते, बाइबल नहीं पढ़ते, खुद वर्ड को वर्कआउट करने नहीं करते हैं. कोई तो भी करेगा, कोई तो भी करेगा, प्रभु करेगा या कोई ना कोई करेगा. ये मेंटालिटी आ गया है. As long as your babies, anyone can help you and God can help you. आणि जोपर्यंत तुम्ही बाळ आहात कोणी तुमची मदत करू शकत आहे, ते देखील तुमची मदत करू शकत But आहे. you need to grow up. पण आता तुम्ही वाढले पाहिजे. Amen. Amen. You have everything. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टी आहे. Put to use what you already have. आणि जे तुमच्याकडे आहे त्या गोष्टीला उपयोगात आणा. Amen. Amen. Resist sickness. आजाराचा विरोध करा. Refuse to be sick. आणि आजारी व्हायच्या नाकारा. In Jesus' name. येशूच्या नावात. That's the way you put the word to work. आणि अशा प्रकारे तुम्ही वचनाला कार्यात आणत आहात. Jesus already healed me. आणि येशूने आधीच तुम्हाला आरोग्य दिले आहे. No sickness can come. आणि कुठलाही आजार तुमच्यावर येऊ शकत नाही. In Jesus' name. येशूच्या नावात. At least do that basic. आणि ही मूलभूत गोष्टी तरी तुम्ही करा. And when you come for prayer, आणि जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी येतात very easily you will be healed and blessed. आणि खूप सोयीस्कर रीतीने तुम्हाला आरोग्य मिळेल, तुम्ही Amen. आशीर्वादित होणार. At least basic तो करो. बाकी दूसरे लोग करेंगे, but at least basic तो करो. Resist करो. Refuse to कमीत कमी accept तुम्ही sickness.
विरोध करा, आजार स्वीकारायचा तुम्ही नाकारा. Confess good things about yourself. तुमच्याविषयी चांगल्या गोष्टी I am कबूल. blessed. मी आशीर्वादित आहे. Speak good to your body. आणि तुमच्या शरीराचे चांगले शब्द बोला. Amen. आमेन. Never speak negative to your body. आणि तुमच्या शरीराकडे नकारात्मक शब्द बोलू नका. Okay, that's all for today. आणि हेच पुरेसं आहे आजसाठी.